नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शेअर बाजारातून आहे. मुंबईचा शेअर बाजाराचा निर्देशांक हा 750 अंकांनी कोसळलाय. निफ्टीत सुद्धा 220 अंकांची घसरण झाली आहे. जागतिक स्तरावरच्या आर्थिक संकटाचा आणि देशातल्या कोरोना संकटाचा हा परिणाम आहे. फार्मा कंपन्यांचे शेअर्स मात्र स्थिर आहेत. इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. आयटी बँकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे. तिसरी लाट ही देशामध्ये थैमान घालते. अशा वेळी स्वाभाविकपणे त्याचे परिणाम हे आर्थिक क्षेत्रावर सुद्धा जाणवू लागलेले आहेत आणि शेअर बाजारात सुद्धा आज मोठी घसरण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. जागतिक स्तरावर सुद्धा कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेनं एक अभूतपूर्व असं संकट, आर्थिक संकट निर्माण झालेलं आहे आणि त्याच संकटाची भीती कुठेतरी गुंतवणूकदारांच्या मध्ये आहे आणि त्यामुळे आज देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा जे परिणाम आपल्याला दिसत आहेत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे, त्याचाही परिणाम या संपूर्ण गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर दिसतोय. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आता आपल्यासोबत शेअर बाजार तज्ज्ञ आशुतोष वखरे जोडले गेलेले आहेत. आशुतोषजी, स्वागत आहे तुमचं. काय नेमकं कारण दिसतंय, का इतकी मोठी घसरण होतीये आणि गुंतवणूकदार काय विचार करतायत? एक तर तुम्ही जे म्हटलं की ओमायक्रॉन आणि तिसरी लाट ही तर भीती आहेच, पण काल रात्री US फेडचे जे मिनिट्स आले त्याच्यामध्ये एक असं आलं की US फेडला टेपरिंग जास्ती फास्ट करावं लागेल. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर अमेरिका किंवा फेड हे डॉलर जो पूर्ण जगामध्ये पसरला आहे तो थोडासा कमी होईल, म्हणजे आकुंचन होईल. आणि आपल्याकडे जेव्हा परदेशीय गुंतवणूकदार गुंतवणूक करतात तेव्हा ते डॉलर्स भारतामध्ये येतात. तर समजा अमेरिकेमध्ये व्याजदर वाढले तर ते अमेरिकेमध्येच गुंतवणूक, थोडेसे पैसे त्यांना तिथेच गुंतवणूक करायला आवडेल आणि म्हणून त्याच्यामुळे ते जागतिक शेअर बाजारांमधून किंवा बिटकॉइन मधून किंवा बाकीच्या ऍसेट्स मधून पैसे काढतात. तर ही एक जी भीती असते. तर काल अमेरिकन बाजारही पडले होते आणि पर्यायाने एशियाचे बाजार आणि आज आपलं बाजार पडतं. तर या तिन्ही कारणांमुळे ही घसरण आलेली आहे. आशुतोष सर, कुठल्या कंपन्यांचे शेअर्स कोसळत आहेत आणि कुठले स्थिर आहेत, वाढतायत, याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की जेव्हा शेअर बाजार पडतं तेव्हा सगळीकडे ओव्हरऑल पॅनिक होतं. म्हणजे आपण बघतो की कच्चं तेलही पडतं, बिटकॉइनही पडतं, तुमचं सोन्याचे भाव पण पडतात. तर असं एखादा शेअर सुटेल आणि एखादा शेअर वाढेल असं सहसा होत नाही. पण तरी काही एखाद्या शेअरची काही बातमी आली किंवा काही तर होऊ शकतं, पण आजच्या दिवशी तरी असं विभाजन करणं शक्य नाही राहणार. बरं, पण गेल्या काही दिवसात आपण बघतोय की फार्मा कंपन्या खूप चांगला परफॉर्मन्स देत आहेत. त्याचं कारण आहे आरोग्याच्या संदर्भात जगभरात ज्या गोष्टी सुरू आहेत त्याचा परिणाम सुद्धा दिसतोय. या पुढच्या काळात गुंतवणूकदारांसाठी तुम्ही काय सांगाल? हे बघा, तुम्ही आरोग्याबद्दल जे बोलले ते अगदी, कारण की जितकी भीती राहील आहे, कधी ओमायक्रॉन येत आहे, कधी कुठे लॉकडाऊनच्या गोष्टी येतात आहे, कधी बूस्टर डोस येतोय, तर त्याच्यामुळे फार्मा तर एक हा क्षेत्र सदैव असतोच की ज्याच्यामध्ये गुंतवणूकदार दीर्घावधीसाठी राहू शकतात. पण हे तितकंच खरं आहे की कोणत्याही लहान किंवा किरकोळ गुंतवणूकदारांनी फक्त फार्मा 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 नको करायला. तर जर का समजत नसेल कोणाला तर त्यांनी इंडेक्स फंड हा पर्याय वापरावा. इंडेक्स फंड म्हणजे तुम्ही थेट सेन्सेक्स किंवा निफ्टीमध्ये गुंतवता, मग त्याच्यामध्ये रिलायन्सही येतं, स्टेट बँकही येतं, मग तुम्हाला एक एक स्टॉक निवडावा नाही लागत. तर म्युच्युअल फंडाचा पर्याय लहान गुंतवणूकदार, जसं आजचं समजा बघितलं तर तुम्हाला सेन्सेक्स 800 पॉईंट खाली किंवा निफ्टी 200 पॉईंट खाली 250 मिळतोय. तर कुठे शोधत बसायचं ना की रिलायन्स चांगला आहे की फार्मा चांगला आहे. त्यापेक्षा इंडेक्स फंड हा एक पर्याय राहू शकतो दीर्घावधीसाठी. धन्यवाद सर. न्यूज 18 लोकमतशी तुम्ही अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. मुंबई शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं मुंबई उपनगरीय रेल्वे अर्थात मुंबई लोकल बंद करतील की काय असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्व प्रवाशांना बंदी लागू करू नये, त्याऐवजी पर्यायी निर्बंधांवर प्रवाशांच्या सोयीनुसार निर्णय घ्यावा अशी सुस्पष्ट भूमिका रेल्वे प्रवासी संघटनेनं घेतली आहे.
लोकलमधील गर्दीमुळे संसर्ग वेगानं पसरण्याची शक्यता आहे। अशावेळी लोकलमधली गर्दी नियंत्रणासाठी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा, गर्दीच्या वेळा वगळून प्रवास करण्याची मुभा हे आणि अन्य निर्बंध लागू करावेत। एसटी संप, रिक्षा, टॅक्सी मीटर भाडे वाढ आणि वाहतूक कोंडी यामुळे लोकल बंदी लागू झाल्यास त्याला विरोध करण्यात येईल असं प्रवासी संघटनेनं आधीच स्पष्ट केलंय। खरं तर या आधीच्या कोरोनाच्या 2 लाटा आल्या, त्या लाटांमध्ये मुंबईची लोकल सेवा बंद राहिली बराच काळ आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ज्यांचा हातावर पोट आहे त्यांना किंवा अगदी कमी पगार असतील त्या सगळ्यांना, सर्वसामान्यांना मात्र प्रचंड हाल अपेष्टांना सहन करावं लागलं। अनेक महिला ज्या कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल या परिसरातून, नवी मुंबई या परिसरातून मुंबईमध्ये येतात त्या सगळ्यांना अतोनात असे त्रास सहन करावे लागलेले होते। आता कुठे ही लोकल रुळावर आलेली असताना, सर्वसामान्यांचं आयुष्य पुन्हा रुळावर येत असताना पुन्हा तिसऱ्या लाटेनं धडक दिलेली आहे। अशा वेळी निश्चितपणे एक चिंता सर्वसामान्यांच्या मनात आहे, मुंबईकरांच्या मनात आहे की आपली लोकल पुन्हा एकदा बंद होते का? कारण मुंबईतला कोरोना रुग्णाची दरवाढ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे। कोरोना रुग्णसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो का, अशी शंका सगळ्यांच्या मनात आहे। पण प्रवासी संघटनांनी मात्र याला विरोध केलेला आहे आधीपासूनच। कारण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही निर्बंध घाला, काही निर्बंध निश्चितपणे घाला, पण लोकल बंद करणं हा पर्याय असू शकत नाहीये। कारण मुंबईची लाईफलाईन असलेली ही मुंबईची लोकल जर बंद झाली तर निश्चितपणे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असतो, त्यांच्या खिशाला कात्री लागते, त्यांचा वेळ जातो आणि या सगळ्यात टाळण्यासाठी म्हणून निर्बंध घाला पण लोकल बंद करू नका अशी भूमिका प्रवासी संघटनेने घेतली आहे। 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे। या बूस्टर डोसबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे नागरिकांनी ज्या लसीचे 2 डोस आधी घेतले असतील त्याच लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागणार आहे। म्हणजे ज्या व्यक्तीनं कोवॅक्सिनचे 2 डोस घेतले असतील तर त्या व्यक्तीला कोवॅक्सिनचाच बूस्टर डोस घ्यावा लागेल। कोविशिल्ड लसीच्या बाबतीत सुद्धा हाच नियम आहे। याआधी बूस्टर डोस कोणत्याही लसीचा घेतला जाऊ शकतो असं म्हटलं जात होतं, त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं संभ्रमाचं वातावरण होतं। मात्र आता ICMRनं बूस्टर डोसबाबतचं स्पष्टीकरण दिल्यानं हा संभ्रम काहीसा दूर झालाय। पहिले 2 डोस घेतलेल्यांना आता दुसरा जो बूस्टर डोस आहे तो नेमका कुठला असावा याच्याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती। पण ICMRनं ज्या नव्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्समुळे या शंका दूर झालेल्या आहेत। ज्या 2 डोस आत्ता तुम्ही घेतलेले आहेत याआधी त्याचाच हा डोस असावा, त्याच कंपनीचा हा डोस असावा असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे सर्वसामान्यांच्या मनात जो एक संभ्रम होता तो संभ्रम या गाईडलाईन्सच्या नंतर दूर झालाय असं म्हणायला हरकत नाही। एका बाजूला देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं आगमन झाल्याच्या नंतर या बूस्टर डोसची गरज व्यक्त केली जाते आणि त्याला सुरुवात सुद्धा होती। खासगी रुग्णालयांसाठी महानगरपालिकेनं नवीन नियमावली जारी केली आहे। परवानगीशिवाय कोविड रुग्णांना दाखल करून घेऊ नका, 80% कोविड बेड, 100% ICU बेड राखीव ठेवा। वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। मुंबई महानगरपालिकेनं ही नियमावली जारी केली आहे। तेव्हा मुंबईतल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांसाठी मुंबई महानगरपालिकेनं ही नवीन नियमावली जारी केलेली आहे। खरं तर पुढच्या काळामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जर झपाट्यानं वाढली आणखी तर बेडची कमतरता मुंबईमध्ये जाणवू शकते आणि त्याच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे। तुषार, काय या नव्या गाईडलाईन्स आहेत हॉस्पिटलच्या संदर्भातल्या? विलास, आपण जर पाहिलं असेल तिसऱ्या लाटेमध्ये मुंबईमध्ये 15,000 रुग्णांचा उच्चांक काल गाठताना पाहायला मिळाला होता। पहिल्या लाटेमध्ये 11,500 उच्चांक गाठत असताना 1.5 महिन्यांचा कालावधी लागला होता। मात्र आता पहिल्यांदाच 8 दिवसांमध्ये हा उच्चांक गाठलेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये
बेडची कमतरता भासू नये म्हणून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये 80% हे कोविड बेड असतील. त्याचप्रमाणे जे आयसीयू असणार आहे ते 100% आयसीयू राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर हा खूप महत्वपूर्ण असा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण की खासगी रुग्णालय यापूर्वीच्या काळामध्ये आपल्याला कोविडच्या रुग्णांसाठी आपल्याला बेड देत नव्हते उपलब्ध करून. मात्र आता यामुळे ही लवकर नियमावली आता लागू केल्यामुळे आता खासगी रुग्णालयामध्ये आपल्याला जे कोविडचे रुग्ण आहेत त्यांच्यावरती आता उपचार होताना पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे जे आयसीयू आहेत ते आयसीयू मध्ये 100% आता उपचार होतील. कारण की यापूर्वी खासगी रुग्णालय मोठ्या प्रमाणात दर आकारत होते आणि त्यानंतर कोविड रुग्णांवरती आपल्याला उपचार होताना पाहायला मिळत होते. मात्र आता 80% जे खासगी रुग्णालयातले बेड आहेत ते आपला कोविड रुग्णांसाठी आपल्याला उपचार देताना पाहायला मिळणार आहेत. अत्यंत हा महत्वपूर्ण असा हा खासगी रुग्णालयांसाठी निर्णय आहे. कारण की आता आपण जर पाहिलं असेल तर 15,500 जो रुग्णांचा आकडा वाढलेला आहे. त्यामुळे जे सरकारी रुग्णालय आहेत त्यांच्यातले जे बेड आहेत त्यामध्ये आपल्याला कमतरता जाणवताना पाहायला मिळते. कारण की सरकारी रुग्णालयामध्ये जे रेसिडेंट डॉक्टर आहेत त्यांचं देखील पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा पार्श्वभूमीवरती रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी आता नवीन नियमावली आखण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे जे खासगी रुग्णालय असतील त्या खासगी रुग्णालयामध्ये 80% बेड हे आपल्याला कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी असणार आहे. तर 100% आयसीयू त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा अत्यंत महत्वपूर्ण असा निर्णय आहे. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. पिंपरी चिंचवडमध्ये लष्कर भरतीचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय. BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये आर्मी व्हेकल मेकॅनिक पदावर भरतीसाठी आमिष दाखवण्यात आलं. पिंपरी चिंचवड पोलीस आणि आर्मी इंटेलिजन्सचे संयुक्त कारवाई करत या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या कारवाईत बनावट कागदपत्र, शिक्के, ओळखपत्र तसंच कम्प्युटर आणि पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले. या प्रकरणी निवृत्त लष्कर अधिकारी सतीश डहाणे, श्रीराम कदम, अक्षय वानखेडे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. खरं तर याच्याबद्दलच्या काही ऑडिओ क्लिप या आधीच व्हायरल झालेल्या होत्या आणि लष्करातल्या इंटेलिजन्सनं सुद्धा ही कारवाई केलेली होती आणि अशा प्रकारचं एक रॅकेट काम करतं या संपूर्ण परिसरात याच्याबद्दलची माहिती दिलेली होती. पण पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता संयुक्तपणे ही कारवाई करत या भरती रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलानं ही मोठी कारवाई केलेली आहे आणि भरतीतलं हे रॅकेट उद्ध्वस्त केलेलं आहे. काही निवृत्त अधिकारी सुद्धा याच्यामध्ये अटक झालेले आहेत. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. काय नेमकी ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि या कारवाईतून काय समोर आलंय? बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे त्याच्यामध्ये मेकॅनिकचा एक पोस्ट असतो आणि त्याच्यासाठी वेळोवेळी ऍडव्हर्टिजमेंट निघतात आणि रिक्रुटमेंट होतात. तर असा आतापर्यंत असं निष्पन्न झालेलं आहे की 36 असे हे होते लोक होते ज्यांना 31 ऑक्टोबर रोजी जे एक्झाम झाला होता मेकॅनिकचा, त्या एक्झाम मध्ये 3 प्रश्न पत्रिका त्याला दिले गेलेले होते आणि त्यापैकी एक जे आहे हुबेहू खरा ठरला आणि ते 36 जे लोक होते, जे प्रत्याशी होते, ते त्यामध्ये क्वालिफाय झालेले आहे मोटर मेकॅनिकचं यामध्ये. आणि आता जे दुसरा ऍडव्हर्टिजमेंट निघालेला आहे मोटर मेकॅनिकचा, त्यामध्ये पण पैसे घेण्याचं काम सुरू होता. जेव्हा ऍडव्हान्स मध्ये 70,000 रुपया ते घेत होते. मिलिटरी इंटेलिजन्स च्या मदतीने आपण त्यांना ताब्यात घेतले आणि आरोपी आमचे ताब्यात आलेले आहे. आरोपीकडून 2 लॅपटॉप, 1 मोबाईल फोन आणि बरेचसे स्टुडंटचे दस्तऐवज प्राप्त झालेले आहेत. हे जे आरोपी आहेत, प्रथम 30 कुंडलिक डहाणेला पकडण्यात आले आणि त्यानंतर श्रीराम बानाजी कदमला ते एक अकॅडमी चालवतात पण, आणि अक्षय देवलाल वानखेडेला या तिघांना अटक करण्यात आलेल्या आहे. आणि त्यांच्याशी बाकी म्हणजे कुठून त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका येत होती,
ते यामध्ये एक प्रश्नपत्रिका 3 प्रश्नपत्रिकापैकी एक प्रश्नपत्रिका हुबेहूब कसा खरी ठरली, कुठून त्यांना मिळालेलं आहे आणि जे भविष्यामध्ये जे एक्झाम होणार होते त्यामध्ये कोण त्यांचे सहकार्य करणार होते हे सर्व गोष्टीची माहिती घेतो आहे. कृष्ण प्रकाश सर, यातली एक महत्वाची गोष्ट, या आधी जेव्हा काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या होत्या तेव्हा पोलिसांकडून असं सांगण्यात आलं होतं की असं काही घडलेलंच नाहीये आणि आता तुमच्या कारवाईतून हे सगळं समोर आलेलं आहे. बरोबर आहे. आम्ही कधी असं नाही सांगितलं की असं घडलेलं नाही. त्या ग्रुपमध्ये जे गँग होता त्या गँगला जेव्हा पकडले होते त्या गँगमध्ये ते भामटे होते. त्यांनी अशा प्रकारचं गोष्ट न करता ते फक्त खोटा प्रश्नपत्र देऊन लोकांना भुरट घालत होते. ते गँग वेगळी होती आणि ही गँग वेगळी आहे. एक दुसरा, त्यामध्ये एक जे गोष्टीचा नकार देण्यात आला होता या गोष्टीचा होता की पोलिसांची हे पेपर मिळाला तेव्हा आपण त्यांना पकडले होते आणि पोलिसांचा पेपर फुटीचा कोणताही प्रकार घडलेला नव्हता, कारण पोलिसांचं जे पेपर जे आपण तयार केला होता ते अत्यंत गुप्तरित्या आणि त्यामध्ये कोणत्याही थर्ड पार्टीला इन्व्हॉल्व्ह केलेलं नव्हता. आणि जे ज्यांच्या मार्फतीने तयार केलं होतं त्यांचे मोबाईल फोन आम्ही त्यांच्याकडून हिसकावून घेतला होता आणि फक्त प्रिंटिंग प्रेसमध्ये ते राहत होते एक 5 दिवसासाठी आणि जोपर्यंत एक्झाम होऊन गेला नाही तो अधिकारी पण तिथून बाहेर आलेला नाही प्रिंटिंग प्रेसमध्ये. तर अशा प्रकारचे आपण स्ट्रिक्ट केल्यामुळे त्या मुद्द्या जे होतात ते आम्ही सांगत आहोत स्पष्टपणे. आता पण सांगत आहोत की कोणत्याही परिस्थितीत तो लीक होऊ शकत नव्हता, एवढे फुलप्रूफ केलेलं होतं. ठीक आहे, धन्यवाद सर. तुम्ही केलेल्या या कारवाईबद्दल तुमचं अभिनंदन. न्यूज 18 लोकमतला तुम्ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. देशातील अनेक मुलं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. आमच्या बायजूस यंग जीनियस कार्यक्रमात आम्ही अशाच काही मुलांचा शोध घेतलाय. आज भेटूया अर्जुन सिंग याला. क्या कोई 13 साल का बच्चा घोड़ों को अपने इशारों पर नचा सकता है? जी हां, उस बच्चे का नाम है अर्जुन सिंह. अर्जुन को 4 साल की उम्र से ही हॉर्स राइडिंग में महारत हासिल है. अर्जुन का ताल्लुक सैन्य परिवार से है. उनके दादा और चाचा अच्छे घुड़सवार रहे हैं और वही उनकी प्रेरणा भी हैं. So when I was like 3 or 4 years old, I used to see my elder brother ride, and from that day on, like I decided to ride horses because it was natural. It just came naturally because I used to see people ride horses and the senior riders, my parents. अर्जुन को कई राष्ट्रीय और अंतर्राष्ट्रीय स्तर के कोच से ट्रेनिंग मिली है. पिछले 8 साल में कोई दिन ऐसा नहीं रहा जब उन्होंने प्रैक्टिस में पसीना ना बहाया हो. अभ्यास और कंपटीशन के लिए घोड़े देकर सेना अर्जुन की मदद कर रही है. Army has been, supportive throughout. They promote the sport, so they also give the budding riders. They give them a few horses to ride. So Arjun could perform on those horses. The army horses is something which has given me a big this thing, and he is able to ride them well and win competitions. 2021 में दिल्ली हॉर्स शो में अर्जुन ने इंडिविजुअल ड्रेसेज में गोल्ड और सिल्वर, इंडिविजुअल शो जंपिंग में गोल्ड और ब्रॉन्ज, टॉप स्कोर में गोल्ड के साथ टीम ड्रेसेज और टीम जंपिंग में गोल्ड मेडल जीते. इसके साथ ही उनके नाम कई मशहूर खिताब हैं. सुनहरे भविष्य के लिए अर्जुन को शुभकामनाएं.